हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलिवाडचा नाखवा. तर आज आहे श्रावणी रविवार आणि आता आपण जाणार आहोत श्री क्षेत्र टिटवाला महागणपती मंदिराला भेट देण्यासाठी. तर गाईज, पूर्ण आपल्या हिंदू धर्माचा आराध्य दैवत कुठल्याही धार्मिक विधीमध्ये गणरायाला प्रथम स्थान असतं आणि खरोखरच आपल्या शिवनगर गावापासून म्हणजे शिवनगर कोळीवाड्यापासून जेमतेम 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले आपलं हा महागणपतीचं टेम्पल आहे आणि तेथे आपण आता जाणार आहोत. आणि पूर्णपणे कसा रूट आहे आणि कशा प्रकारचं मंदिर आहे आणि पूर्ण गणरायाचं दर्शन, तेथील सर्व वातावरण परिसर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत आपल्याला होणार आहे. तर गाईज, कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्याला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल आपल्या चॅनेलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नाखवा. तर आपल्या सोबत युगान देखील असेल आणि कॅमेरामॅन आपला कुशल देखील असेल. तर गाईज, कंटिन्यू राहा, पाहत राहा. नक्कीच तुम्हाला गणरायाचं दर्शन आम्ही घडवून देणार आहोत आज. तर कंटिन्यू राहा. तर गाईज, वारंवार आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाची धार्मिक स्थळे किंवा पूर्ण पर्यटन स्थळे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला आपला प्रतिसाद देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आम्ही करत राहू वर्क हा, पण तेवढाच तुमचा सपोर्ट देखील महत्त्वाचा आहे. आम्हाला सपोर्ट करा. तर गाईज, कंटिन्यू राहा. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय, गणपती बाप्पा मोरया. गाईज, सोबतीला कुशल आहे आणि मागे एक बॅक साईडला युगान बसलेला आहे. चला, आता आपण बापगाववरून लेप मारून म्हणजेच पिसा डॅमवरून जाणार आहोत. गाईज, आता आपण बापगाव नाक्यावर आहोत आणि इथनंच आपल्याला लगेचच लेफ्ट घेऊन सावात दिशेने म्हणजेच पिसे डॅम दिशेने आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, जो महागणपती टिटवाळ्यामध्ये स्थित आहे ना, तिथे टिटवाळ्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी भरपूर असे मार्ग उपलब्ध आहेत. कोणी कुठनं पण जाऊ शकतं, म्हणजे असं काय हेच नाही आहे की एकच मार्ग नाही आहे. कल्याणवरून जाऊ शकतो, भिवंडीवरून जाऊ शकतो, पडग्यावरून जाऊ शकतो, कुठनं पण जाऊ शकतं. आणि जाण्यासाठी रस्ता मार्ग तसेच लोह मार्ग देखील आहे. तर मित्रांनो, महागणपती टिटवाला महागणपतीबद्दल सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर त्याची ख्याती आहे. नवसाला पावणारा असा हा महागणपती दर चतुर्थीला आणि मंगळवारी येथे मोठ्या संख्येने येथे गर्दी असते भाविकांची. मित्रांनो, आपण आता सावध नाक्यावरून राईट घेऊन आता आपण पिसा डॅम दिशेने चाललेलो आहोत. तर मित्रांनो, पिसा डॅमबद्दल सांगायचं झालं तर पिसे डॅम आहे ना, यातूनच पूर्ण मुंबईला पाणी सप्लाय केलं जातं, पिण्याचं पाणी. आता आपण पाहू शकता, ही एक लाईन आपल्याला दिसत आहे आणि या लाईनीद्वारेच मुंबईला पाणी पूर्ण पोचवलं जातं, एकदम शुद्ध पाणी. हे पूर्ण आमच्या भिवंडी तालुक्यातूनच जातं मुंबईसाठी. आणि मित्रांनो, आता आपल्याला लगेचच ना पिसा डॅमचं देखील दर्शन होणार आहे. तर मित्रांनो, मंदिराकडे जाण्यासाठी ना आपल्याला टिटवाळ्याचं महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 2 प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजेच रस्ते मार्ग आहे आणि लोह मार्ग आहे. रस्ते मार्ग म्हणजेच तुम्हाला महामार्ग तसेच छोटे मोठे रस्ते देखील तुम्हाला अवेलेबल आहेत. तसेच लोह मार्ग म्हणजेच कल्याण स्टेशनला आपल्याला उतरायला लागेल आणि कल्याण स्टेशनवरून आपल्याला टिटवाला, कसारा, आसनगाव या 3 गाड्यांनी आपण टिटवाला मंदिरापर्यंत जाऊ शकता. या 3ही गाड्या आपल्याला टिटवाला स्टेशनला थांबतातच. गाईज, समोरच आपल्याला ना पिसा डॅमचं पूर्ण गेट दिसतं, आपण पाहू शकता. हे पूर्णपणे एरिया पिसा डॅमचा आहे आणि मी या लेफ्ट साईडला पिसे गाव आहे. आपण समोरच पाहू शकता पिसा डॅमचा मेन गेट कार्यालयाचा.
जिथे पाणी शुद्धीकरण होतं आणि इथनं आपल्याला आता डायरेक्टली राईड घेऊन या ब्रिजवरून आता जायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा पिसा डॅमचा ब्रिज आहे आणि या ब्रिजवरून आपल्याला त्या साईडला पलीकडे, नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे टिटवाळा परिसरामध्ये। आपण पाहू शकता पिसा डॅमचा हा ब्रिज आहे। आणि तिकडे लेफ्ट साईडला पूर्णपणे डॅम आहे, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। पिसा डॅम जो आहे ना, हा भातसई नदीवर स्थित आहे आणि भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील हा डॅम आहे। तर मित्रांनो, आपण पिसा डॅम जो आहे ना, तो आपण क्रॉस करून आता अशा प्रकारचा कच्चा रस्ता आपल्याला थोडाफार लागतो वासुंदरीमध्ये जाण्यासाठी। पूर्णपणे कच्चा रस्ता आहे। टिटवाळा परिसरामध्ये महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी भरपूर असे चांगले प्रमाणात रस्ते आहेत, पण आपल्याला हा रस्ता सोयीस्कर पडेल या दृष्टीने, म्हणजेच आम्हाला हा रस्ता शॉर्टकट आहे, त्यामुळे आपण या रस्त्याने आलेलो आहोत। तर मित्रांनो, आता आपण ना वासुंदरी गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि वासुंदरी गावातूनच आपण आता मांडा टिटवाळा या क्षेत्रामध्ये आता जाणार आहोत। गाईज, वासुंदरी आपण क्रॉस करून आपल्याला अशा प्रकारचा ब्रिज लागतं, पाहू शकता। आणि लगेच आता आपल्याला मांड्या गावात एंट्री होणार आहे। मांड्यातून आपल्याला टिटवाळा या दिशेने जायचं आहे। गाईज, पुढे आल्यानंतर ना हा पूर्ण मांडा गाव आहे। मांड्या गावातून न जाता आपल्याला लेफ्ट मारून जो नवीन ब्रिज झालेला आहे ना या साईडला, तर नवीन ब्रिजवरून आपल्याला डायरेक्टली ना लेफ्ट मारून इथनं टिटवाळा दिशेने आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर ना अशा प्रकारचं आपल्याला ब्रिज लागतं आणि हा ब्रिज ओलांडून आपल्याला टिटवाळा शहरात एंट्री करायची आहे। या ब्रिजचं नवीनच कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजेच नवीनच तयार झालेला हा ब्रिज आणि हा रेल्वेचा ब्रिज आहे, खाली रेल्वे आहे। तर गाईज, समोरच आपल्याला ना टिटवाळा मंदिर दिसत आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे मंदिरामध्ये।
गाईज वाहनांची लाईन पाहू शकता आपण, किती भाविकांची गर्दी आहे. अशी भरपूर गर्दी आहे इथे भाविकांची, आणि वाहनांची लाईन आपण पाहू शकता. पूर्णपणे पार्किंग आहे 2 व्हीलर 4 व्हीलरची. तर मित्रांनो, पोचलो आता आपण टिटवाला महागणपतीच्या मंदिराच्या पार्किंगमध्ये, आणि आपण पाहू शकता किती भली मोठी अशी लाईन आहे पार्किंगची वाहनांची. आपण पाहू शकता, याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की किती भाविकांची गर्दी आहे मंदिरामध्ये आज. आणि या साईडला बॅक साईडला एक तलाव देखील आहे, तो देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहोत. तर गाईज चला आता डायरेक्टली आपण आता दर्शन घेऊया, चला. तर गाईज मंदिराच्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करतो. आपल्याला असे प्रसादाचे तसे हारफुलाची दुकानं लागतात, आणि आपण देखील ताट घेतलेलं आहे. चला आता घेतलेलं ताट कुशलने, आणि युगान पण आहे. चला युग. गाईज प्रवेशद्वार मंदिराचा. गाईज आता पोचलो तर आम्ही मंदिरामध्ये, आणि आपण पाहू शकता भली मोठी अशी रांग आहे. मला तर वाटतं 2-3 तास तरी जातीलच. गाईज आज रविवार आहे, परंतु श्रावणी रविवार असल्यामुळे प्रचंड अशी मंदिरामध्ये भाविकांची तांड आहे. आपण पाहू शकता. मला तर वाटतं जवळजवळ ना 2 तास तरी जायला येतील, तेव्हा दर्शन आपला होईल. मित्रांनो, आता वाजले 12 आणि आतमध्ये ना देवाची आरती चालू आहे, आणि पूर्णपणे ना पूर्ण भक्तांचा खोळंबा झालेला आहे. आता पाहू शकता आपण दुपारच्या वाजले 12. तर मित्रांनो, अंगारकीला आणि विशेष करून चतुर्थीला गणरायाच्या मंदिरामध्ये विशेष अशी गर्दी होत असते. पूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण येत असतात, आणि देवाचं देखील म्हणजेच दर्शन घेत असतात. तर मित्रांनो, नवसाला पावणारा असा टिटवाळ्याच्या महागणपतीची ओळख आहे. तर गाईच मंदिरामध्ये भक्तगणांसाठी चांगली सुविधा तयार केलेली आहे. आपण पाहू शकता स्टीलची पूर्णपणे रेलिंग वगैरे आहे, तसेच फॅन वगैरे आहे. आपण पाहू शकता एकदम सुखसुविधा या मंदिरामध्ये भक्तगणांना दिलेली आहे. गाईच रविवार असल्यामुळे आणि श्रावणी रविवार असल्यामुळे भक्तगणांची ना मोठी तांडच लागलेली आहे मंदिरामध्ये. आपण पाहू शकता. गाईज 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्या गणरायाचं दर्शन होणार आहे. आता गाईज प्रॉपर 1 घंट्यानंतर आपल्या लाईनीमध्ये दर्शन झालेलं आहे गणरायाचं. आपल्याला देखील आम्ही दर्शन घडवलेलं आहे, पण आम्हाला आतमध्ये आल्यानंतर असं समजलं की 100 रुपये देऊन देखील दुसरी लाईन आहे. 100 रुपये देऊन त्यांना लगेचच दर्शन होतं, VIP दर्शन होतं मंदिरामध्ये. तर गाईज याची आपण नोंद ठेवावी. शिवलिंग दाखवू आतमध्ये. दाखव गाईज समोरच ना मंदिरासमोरच मोरया स्वामी उद्योग म्हणजेच इथे प्रदर्शन आहे पूर्ण वस्तूंचं. आपण पाहू शकता. चला या.
लोक सुद्धा येऊन गेले. काहीच प्रसाद असो किंवा वेगवेगळ्या पूजेच्या वस्तू असत किंवा वेगवेगळी अशी पूजेची पुस्तके असोत, हे पूर्णपणे प्रदर्शन इथे आहे. तर नक्कीच या प्रदर्शनाला आपण भेट द्या. मंदिराच्या साईडलाच ना एक प्रदर्शन भरलं होतं, त्यामध्ये देखील आपण गेलो होतो आणि त्यामधनं आपण पूजेच्या सामानासाठी म्हणजेच रातराणीचं धूप घेतलेलं आहे. आणि युगांना देखील आपण मिनी ट्रेन घेतलेली आहे. देवाला नारळ फोडतो युग. फोर 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 जोरात जोरात फोर. हां फोर. हां फोडलेला आहे. काहीच मंदिराच्या बाहेरच आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय दिसते. पण माझं एकच म्हणणे आहे की लहान मुले तसेच वृद्ध थोर व्यक्ती दर्शनासाठी येतात आणि मंदिरामध्ये ना एक एक दोन दोन तास लाईनला असतात. तर आतमध्ये देखील लाईनीला देखील पाण्याची सोय हवी. काहीच टिटवाळा जो मंदिर आहे, महागणपतीचं मंदिर आहे आणि आपण समोरच आपण जो मंदिराचा जो देखावा आहे तो आपण पाहू शकता. आणि लगेचच आपण मंदिराच्या बॅक साईडला जो तलाव आहे तिकडे त्या साईडला आपण चाललेलो आहोत. गाईज मंदिराच्या बॅक साईडला भक्तगणांसाठी आपण पाहू शकता प्रसादनाची देखील सोय केलेली आहे इथे. मित्रांनो, मंदिराच्या मागच्या साईडला आपण पाहू शकता एकदम सुशोभीकरण म्हणजेच झालेलं आहे आणि तलाव देखील आपण पाहू शकता. भलं मोठा असं तलाव आहे. मित्रांनो, तलावाच्या परिसरामध्ये उद्यान देखील आहे आणि आता आपण उद्यान पाहूया. चला. तर मित्रांनो, उद्यानामध्ये असं काही नाही आहे, पण एकदम सुशोभीकरण आणि बाग इथे आहेत. जरा झाडं वगैरे दाखवलेली आहेत साईडला आपण पाहू शकता. काहीच मंदिराच्या मागल्या दिशेला आपण पाहिलं तर भलं मोठं असं तलाव आहे. आपण पाहू शकता एकदम मस्त असं वातावरण आहे इथे. आणि आता पावसाळा असल्यामुळे इथे बोटिंग वगैरे होत नाही आहे. इथे समोरच ना आपल्याला बोटिंगची व्यवस्था देखील इथे आहे. आपण पाहू शकता बोटिंग म्हणजे होड्या, छोट्या छोट्या होड्या, याची व्यवस्था देखील इथे आहे. पण पावसाळा असल्यामुळे ही व्यवस्था जरा बंद ठेवली आहे. आणि मित्रांनो, उद्यानामध्ये ना मांसाहारी तसेच मद्यपान सक्त मनाई आहे. गाई जुगांनी घेतलेला आहे आता डमरू. हे बस झालं.
तर गाईज आज आहे रविवार आणि श्रावणातला रविवार असल्यामुळे आज आपण टिटवाला श्री क्षेत्र टिटवाला येथे महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला देखील आम्ही दर्शन घडवलेलं आहे. तर गाईज कसा वाटला आपला हा व्हिडिओ त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असला आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नाखवा. तर चला गाईज भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.